सखे बाई ग साजनी, सखे बाई ग साजनी, मला कळाली ग तुझ्या जगण्याची ही कहाणी. पण केली नाही तू ग कुठंच गाराणी. चूल फुकू फुकू बाई तुझ्या डोळ्या आले पाणी. संसारात रमून गेली तुझी सारी जिंदगानी. मला कळाली ग बाई तुझ्या जगण्याची कहाणी. सखे बाई ग साजनी, सखे बाई ग साजनी, सखे बाई ग साजनी, सखे बाई ग साजनी. खरंच किती अवघड होतं ना पहिल्या काळी स्त्रियांचं जीवन. खेड्यापाड्यात आपल्याला त्यावेळेस काही लाईट वगैरे नव्हते, काही नव्हते. स्त्रियांना स्वयंपाक पाणी, दळणं काढणं, पाणी शेंदून आणणं, शेतातली कामे, गुरांना चारा वैरण टाकणे, अशी पुष्कळ कामे असायची. आणि ती बाई दिवसभर शेतामध्ये घरामध्ये राबत राहायची. स्वयंपाक करायचा असेल तर तिला चूल पेटवावं लागायची. काट्या कुट्या जमा करून, काही गवऱ्या शेणाच्या लावलेल्या असायच्या, त्या पण तिला आणून व्यवस्थित ठेवावं लागायच्या. आणि चूल पेटवून हे करून मग स्वयंपाक करावा लागायचा. आजकाल आपल्याला काही नाही, लायटर घेतलं, लावला गॅस की झटपट स्वयंपाक तयार होतो. तरी पण आपण खूप कंटाळा करतो एखाद्या वेळेस की चला नाही आज मला कंटाळा आला आहे, मी आज खिचडीच घालणार, हे असं आपलं चाललेलं असते. नाही तर ऑर्डर करा काहीतरी. म्हणजे इतकं आपण आजकाल आळशी झालो आहोत की इतक्या सुविधा आहेत तरी पण आपल्याला कंटाळा येतो साधं भाजी पोळी करायचा सुद्धा. पण पहिल्या बायकांना कांडून कुटून दळणं जात्यावर दळायच्या बायका, पाणी शेंदून होतं, लाईटची व्यवस्था नव्हती, तरी पण त्या स्त्रिया सतत कामात राहायच्या आणि आरोग्यही त्यांचं चांगलं होतं. पण आजकाल आपण लोक खूप आळशी झालोत. आज माझ्याकडे गॅस संपला होता आणि माहीत नाही कसं काय की नंबर लावायचा विसरून गेले आणि त्यामुळे मी आज सहज चुलीवर स्वयंपाक केला. मग चला म्हटलं आपण थोडंसं अनुभव घेऊ की कसा त्रास होता त्यांना चुलीवर स्वयंपाक करताना, काय काय अनुभव आला तो आज मला. तर मग चूल पेटवण्यापासून, लाकडं गोळा करण्यापासून मजा आली. एका दिवसाचं होतं पण मजा आली. पण तुम्ही रोज रोज असं करू लागला मग कळते की किती कष्टाचं जीवन होतं ते. चुलीवरचा स्वयंपाक आपल्याला खायला छान लागतो पण त्यात खूप कष्ट आहेत. बिचारी जाळ लावून धुपण व्हायचं, डोळ्याला पाणी यायचं, अंधार असायचा, दिसायचंही नाही आजूबाजूला. चिमणी लावलेली असायची रॉकेलवरची, तेव्हा लाईटही नसायची. म्हणून ती लवकर स्वयंपाक करून घ्यायची तिने सांजेला आणि जेवणही त्या काळी लवकरच व्हायचे. त्याच्यामुळं त्याचे आरोग्यही त्याच्यामुळं चांगलं राहायचं सगळ्यांचं. आणि एकंदरीत स्त्रीचं जीवन असं खूप कष्टाचं होतं, एवढं साधं सोपं नव्हतं. पण आपल्याला एवढ्या सुविधा भेटूनही आपण जरा आजकाल आळशीच झालो आहोत, असं वाटत नाही का आपल्याला बरं? पूर्वीच्या काळी दळणाचं काम हे खूप कष्टाचं काम होतं आणि ह्या कष्टाच्या कामातूनच काही स्त्रियांनी ओव्या निर्माण केल्या. त्यात वेगवेगळ्या बहीण भावाच्या, आईवडिलांचे नातं असलेल्या, सासर माहेरचं नातं असलेल्या, सासू सुनाच्या, आई लेकीच्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्या त्यांनी निर्माण केल्या. त्या कष्टातूनच त्या असं त्यांचं आपण जशा आता कविता करतो तशाच स्वरूपाच्या त्यांनी ओव्या निर्माण केल्या. त्या कष्टातूनच त्यांना त्या आठवल्या आणि त्यांनी त्या जतनही केल्या. आणि पहिल्याच्या काळी काही स्त्रियांना शिक्षण नव्हतं, काही नाही, आणि त्यांनी हे असे ओव्या निर्माण केल्या आणि आजही आपण त्या ऐकत आहोत आणि काही काही स्त्रिया अजूनही त्या जतन करून ठेवत आहेत. मैना चालली ग नांदाया, बाप बघन खाली वर, अंजनी बाई ग बाप बघन खाली वर, असा बाप ग म्हणायतो लेकी हरभऱ्याची गदाळ, अंजनी बाई ग लेकी हरभऱ्याची गदाळ.